जर दारूची दुकान उघडायची असेल तर त्या एरियातल्या सगळ्या महिलांशी आम्ही जे आहे ते आधी त्यांच्याकडनं आम्ही रजामतबंदी घेतल्याशिवाय आम्ही दारूची परवाना देणार नाही. आणि त्यांनी केलं काय, पाठशाला उघडण्याचा त्यांनी जे आहे प्रॉमिस केला आणि त्यांनी मधुशाला उघडण्याचं काम केलं. त्यामुळे आता आणि त्यात घोटाळा केला मोठा, 2800 कोटी रुपयांचं जे आहे त्यांनी महसूल बुडवण्याचं काम केलं त्यांनी. त्यामुळे दिल्लीच्या जनतेचा मनातच सुद्धा त्यांना पाळायचा होता. तसंच त्यांनी जलबोर्डमध्ये 28,000 कोटींचा घोटाळा केला. तसंच त्यांनी जे आहे यमुना नदी हे साफ करण्याचं त्यांना 8,500 कोटी रुपये केंद्र सरकारने पाठवले आणि यमुना साफ होण्याच्या आधी यमुनाचा जे हे आहे प्रदूषण आणखीच वाढवण्याचं काम केलं. जेव्हा ते राजकारणात आले त्यावेळी ते एकटं तुझे खोकला करत आले होते. आता संपूर्ण दिल्ली जे आहे त्याला खोकल्याचा रोग त्यांनी देण्याचं काम केलं. एवढा प्रदूषण इथे वाढवण्याचं काम त्यांनी केलं होतं. त्यामुळे दिल्लीच्या जनतेने ठरवून त्यांना पाळलं आहे. देशाची राजधानी दिल्ली आहे, इथे ना हवा स्वच्छ आहे, हवा पाणी स्वच्छ मिळत नाही, तर राजधानी कसं म्हणावं असा प्रश्न आहे. तर प्रश्न होता मोठा. तर अशा परिस्थितीत तुमच्यासमोर पण मोठं आव्हान असणार आहे, कारण यमुना शुद्धीकरण, हवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सर्वसामान्य व्यक्तींच्या प्राथमिक गरजा आहेत, त्या गरजा कशा पद्धतीने पूर्ण होतील? निश्चित ते करतील. बघा, नरेंद्र मोदीने एखादा काही ठरवा, तुम्हाला एक आठवण असेल 2017 पर्यंत गंगे नदीची अशी परिस्थिती 2013च्या कुंभमध्ये स्वतः अखिलेश यादव मुख्यमंत्री असून सुद्धा कुंभला तिथे स्नान करायला गेले नाही, ते आंघोळ त्यांनी केली नव्हती. पण ह्यावेळी स्वतः अखिलेश यादव तिथे जातात आणि ते आंघोळ करतात, गंगेचं आचमन घेतात. आता दिल्लीत जे आहे यमुनाजी 76% जे पॉल्युशन आहे कंप्लीट जे आहे, दिल्लीची जी यमुनेची जी लांबी आहे ती यमुना 1375 किलोमीटरची लांबी आहे त्याची. त्यात फक्त 54 किलोमीटर दिल्लीत नसेल, म्हणजे 2%. आणि त्यात प्रदूषण 76% जे प्रदूषण आहेत, 76% प्रदूषण जे आहे ते दिल्लीत त्यात ॲड होतो. त्यामुळे त्या दिल्लीत जे आहे एक हा जे आव्हान आहे, म्हणजे उत्तराखंडला भाजपची सरकार आहे, तिथे यमुनेचं काहीही प्रदूषण नाही.